ही सुरुवात आहे, माझा खेळ हा सुरू राहील। गेम हा रॅपिड असल्याने वेळ फार कमी होता। गेम संपत असताना जिंकले असं कळलं। गेम जिंकल्याचं कळताच डोळ्यात अश्रू आले। आईला शोधत होते, तसेच हम्पीचा आदर पाहिलं। पहिल्या खेळात माझ्या चुका, तिचा विजय होता। नंतर माझा खूप दबाव आलं, डोक्यावर दबाव ठेवून खेळत होती, पण तरीही जिंकले। मी वयाच्या 5व्या वर्षी चेस खेळायला सुरुवात केली। आर्थिक परिस्थिती असलेलं पाठबळ या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरतात, असे दिव्या देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाली आहे। सगळ्यात पहिले तर मी आभार प्रकट करना चाहते की इतके सगळे लोक आले, इवन काल आणि आज। मला माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे। इतकं छान फील होतं आहे की चेसला इतकं रेकग्निशन मिळतं आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला। सो आय एम व्हेरी ग्रेटफुल। आणि राज्यात दिवसाला 13 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने धोरण आखून जास्तीत जास्त पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर इतर देशाप्रमाणे अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे। जेनेटिक इंजिनिअरिंगचे जे प्रयोग राबवले जावेत, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे। त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनी आमचा विरोध आहे। तसेच इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका भरकटलेली असून ते शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत, अशी टीका देखील जोशी प्रणित यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सरकारने शेतकऱ्याला जितके जास्त पर्यायी बाजार उपलब्ध होतील ते बाजार उपलब्ध करून दिले पाहिजे। दुसरं, अद्ययावत तंत्रज्ञान जसं इतर देशांच्या शेतकऱ्यांना उपलब्ध आहे तसंच माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा, आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा ते उपलब्ध असलं पाहिजे। आज ते उपलब्ध नाही म्हणजे सोयाबीनमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग नाही, जेनेटिक मॉडिफिकेशन्स नाही। तुम्ही सगळे सोयाबीनचे शेतकरी आहे, तिकडे कापसामध्ये फक्त बोलगाड 2 पर्यंतच आपण आलेलो आहे। तिकडे टमाट्यामध्ये, भाजीपाल्यामध्ये, याच्यामध्ये त्यांनी जेनेटिक इंजिनिअरिंगचे नाही किमान काही तर प्रयोग आणि चाचण्या ह्या सुरू ठेवायला पाहिजे। आता शेती हा राज्याचा विषय आहे, मग राज्य सरकारने ह्या चाचण्या आणि प्रयोग हे सुरू करायला काय हरकत आहे? ते आपण एन्व्हायरमेंटल रिलीज द्यायचा की नाही किंवा कमर्शियल रिलीज द्यायचा की नाही हे नंतर ठरवता येईल, पण आज सगळ्यांनी प्रयोग आणि चाचण्या ह्या मोकळ्या केल्या पाहिजे। त्याच्याशिवाय तुम्हाला काही धोरणामध्ये बदल पाहिजे। धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त होऊ शकत नाहीत, धोरणामध्ये बदल पाहिजे। आणि धोरण काय पाहिजे तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं शेतकऱ्याला स्वातंत्र्य असावं। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे नवी मुंबई येथे अभिनंदनाची बॅनरबाजी करण्यात आली असून साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख करत सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले। भंडाऱ्याच्या साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला। मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली। मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज पहाटे हा तलाव फुटला। तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरामधील शेत शिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झाली आहे। तलाव फुटल्याने साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून भिकाऱ्याबरोबर शेतकऱ्यांची टिंगल ढेकळांचे पंचनामे करायचे का असा अनेक वादग्रस्त विधाने त्यांनी केली आहेत। तसेच विधानसभेत रमी खेळणाऱ्या व्यक्तीने इतर खात्यात काम करण्याऐवजी कायम रमीच खेळत राहावं, म्हणूनच माणिकराव कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात नकोत असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आज ही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटे यांच्यासारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे, त्याने
बेकार्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला, अजून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक. आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो. या माणसानं इतर खात्यात तरी कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं. त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं. या मताशी आम्ही ठाम आहोत. अभय का दिले जाते? कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगतो, काही रहस्य, काही गुपित देवेंद्र फडणवीसांची, अजितदादांची, शिंदे साहेबांची त्यांच्याकडे असतील आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढलं तर ते तोंड उघडतील आणि आपण अडचणीत येऊ अशी भीती वाटत असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर असणाऱ्या श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुलालाली उधळली आणि चांग बल याच्या गजरात पार पडली. त्यामुळे ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान या पात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या दिवशी रात्रभर ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुले होते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिबाची आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली. श्रावण शुद्ध षष्ठीला चोपडाई देवीने रत्नासुराचा वध केला असा उल्लेख केदार विजय ग्रंथात आढळतो. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व असून यंदा ही रात्रभर यात्रा सुरू होती. दरम्यान मंदिरात महाअभिषेक घालण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच यावेळी श्रींची आकर्षक महापूजा देखील बांधण्यात आली. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील चांदणे चौकात मोठा खड्डा असून त्या खड्ड्यात एखादे वाहन जाऊन मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून तेथे तैनात असलेले वाहतूक पोलीस थेट खड्ड्यात उभे राहून वाहनांना वाट करून देत होते. एकीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे झाले आहेत. ते खड्डे बुजवण्यात महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे मात्र वाहनधारक, पादचारी यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना रस्त्यातील खड्ड्यात कोणी पडू नये व दुर्घटना होऊ नये म्हणून वाट करून देत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील चांदणे चौकात पाहायला मिळाले. एक खड्डा पावसामुळे एवढा मोठा झाला होता की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली होती. एक दोन गाड्या स्लिप झाल्या आणि त्यामुळे मी खड्ड्यात उभा राहून पूर्ण ट्रॅफिक डायव्हर्ट करत होतो की कोणी खड्ड्यात पडू नये हे माझा त्याच्यामध्ये हेतू होता. आणि याच्यानंतर आमच्या ओळखीच्या माहिती देऊन मी मनपाला थोडं कॉन्टॅक्ट करून ओळखीच्या लोकांना सांगितल्यामुळे ते स्वतः येऊन सध्या खड्डा बुजवत आहे व ट्रॅफिक आता सुरळीत चालू आहे, शांतता आहे. तुम्हाला कसं वाटते खड्ड्यामध्ये उभं राहून वाहतूक वळवावी म्हणून? मला असं स्वतःहून मनाला वाटलं की खड्ड्यामध्ये आणखी परत कोणी पडू नये म्हणून मी स्वतः खड्ड्यात उभं राहिलो. म्हणजे खड्ड्यात कोणी यायचा प्रश्न येत नाही ना, त्याच्यामुळे मी स्वतः खड्ड्यात उभं राहून ड्रायव्हर केले ट्रॅफिक. आणि त्याच्यामध्ये सिग्नल नसल्यामुळे लोक कुठे पण घुसतात, त्याच्यामुळे मला तिथे उभं राहावं लागले. नामदेव जनकाबाई मारुती निरपळ. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैठणच्या जायकवाडी धरणातील पाण्याचे जलपूजन करणार असून सध्या पैठणचे धरण हे 90% भरले आहे. त्यामुळे धरणातील काही दरवाजे देखील उघडे करण्यात येणार आहेत. यावेळेस पैठणचे आमदार विलास भुमरे, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, घनसांगवी आमदार हिकमत उडाण, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आदी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर आता मंत्री इंद्रनील नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून पक्षश्रेष्ठी जर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी विचार करत असेल तर मी त्यांचे स्वागत करतो असं म्हणत इंद्रनील नाईक यांनी धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील तसेच नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना नांदेड जिल्ह्याची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे अशी सूचना देण्यात आली आहे. पालिकेवर भगवा फडकवायची आमची इच्छा आहे, परंतु आता युतीमध्ये आम्ही 3 पक्ष आहोत, तेव्हा युतीमध्ये काय काय ठरतं काय काय नाही हे आगामी काळच ठरवेल. शहराच्या प्रभाग रचनांची मोठ्या प्रमाणामध्ये फोड करण्यात आलेली आहे. ही फोड करून
माझ्याच पक्षाची माणसं कशी निवडून येतील अशा पद्धतीची प्रभाग रचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून चालवलेली आहे. बघू याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही. आणि या संदर्भामध्ये तक्रारी नगरविकास खात्याचे मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रारी केल्या आहेत, मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आहेत. अधिकाऱ्याला 3 वर्ष राहायचं असतं, 3 वर्षानंतर दुसऱ्या गावाला जायचं असतं. त्याच्यामुळं आपण काही राजकीय बांधिलकी ठेवू नये. जे कोणी राजकीय बांधिलकी ठेवतील त्यांना निश्चित त्याची सजा आगामी आयुष्यामध्ये भोगावं लागेल. याच्यापूर्वीसुद्धा काही आयुक्तांना ती सजा भोगावं लागलेली आहे. काही जण एक टेबल आणि पिऊन घेऊन बसलेले आहेत, इथं आयुक्त राहिलेले, त्याची आठवण त्यांनी ठेवावी, दुसरं काही नाही.